नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आज जर बघितलं तर शुक्रवार होता, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन होता आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये काय होतं तर बिहार इलेक्शनचा रिझल्टचा इम्पॅक्ट. आणि मार्केट जर बघितलं तर छोटंसं गॅप डाऊन ओपन झालं, एक गॅप फिलिंग मोमेंटम दाखवला निफ्टीमध्ये, कन्सोलेशन केलं आणि जो झटका होता ना मार्केटचा झटका, तो 3 PM बसला. आता जर तुम्हाला 3 PM सेटअप माहिती असेल तर मग आजच्या दिवसाच्या 2 सगळ्यात मोठ्या ज्या कॅन्डल होत्या, ज्या चार्टवरती आत्ता देखील बघायला मिळत आहे निफ्टीच्या, आणि तुम्हाला जर तो सेटअप माहिती असेल तर कुठे ना कुठे हा जो मोमेंटम आहे तो तुम्हाला पकडता आलेला असणार आहे. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर दिवसभर मार्केट एका रेंजमध्ये कन्सोलिडेशन करत होतं आणि प्राइस ॲक्शन देखील करत होतं. त्यामुळे जर तुम्हाला प्राइस ॲक्शनचं नॉलेज असेल तर मार्केट कुठल्या साईडला मोठा ब्रेकआउट देऊ शकतो हे आपल्याला प्राइस ॲक्शनवरून बघायला मिळत आहे. ते काय होतं, कसं होतं, ते आपण ॲनालिसिसमध्ये डिस्कशन करूयाच. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट ओपनिंगपासनं तर जवळजवळ 2.55 पर्यंत कन्सोलिडेशनमध्ये होतं. छोटे छोटे मोमेंटम दाखवत होतं, परंतु त्या मोमेंटम बघून तिकडे कुठलीही व्यवस्थित प्राइस ॲक्शन बनत नव्हती. आणि त्याच्यानंतर जो 3 PMचा झटका होता, खूप साऱ्या मित्रांनी तो मोमेंटम आहे तो व्यवस्थित कॅप्चर करता आला त्यांना. त्यांचे कॉमेंट होते, मॅसेज देखील त्यांनी केले होते. तर ज्या ज्या मित्रांनी कॅप्चर केलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आता उद्या आणि परवा मार्केटला सुट्टी आहे, शनिवार आणि रविवार. मार्केट सोमवारच्या दिवशी ओपन होतं आहे. 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे, तर थोडंसं मार्केटचं एज्युकेशन, मार्केटचा अभ्यास करण्याकडे फोकस ठेवायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला एक शेअर करतो मी, की जे पण लोक मार्केटमध्ये आहेत, मार्केटमध्ये काम करत आहेत, मार्केट शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, मार्केट शिकायचे ट्राय करत आहेत, जे लोक ही गोष्ट करतात ते चांगली गोष्ट आहे. परंतु जे लोक करत नाही आहेत त्यांनी नक्की ट्राय करा. काय करायचं आहे, वही आणि पेन जवळ ठेवा. ओके, बेसिकली आपल्याला मेंटेन करायची आपली डायरी. ओके, नोटबुक मेंटेन करायचं आपल्याला. जो तुम्ही काही 9:15 मार्केट ओपन होणार आहे, मार्केट काय ओपन होतंय, गॅप अप ओपन होतंय, गॅप डाऊन ओपन होतंय, फ्लॅट ओपन होतंय, ते नोट करून ठेवायचं. मी तुम्हाला एक पूर्ण डिटेल्समध्ये सांगतो की काय काय करायला पाहिजे त्या डायरीमध्ये. मार्केट काय ओपन होतंय ते लक्षात ठेवून, मार्केट गॅप अप झाले, फ्लॅट झाले किंवा गॅप डाऊन झाले हे नोट करून ठेवा. तारीख ठेवा की XYZ तारीख समजून घ्या. आणि त्याच्यानंतर मार्केट ओपनिंग 9:15, मार्केट काय आहे, गॅप अप गॅप डाऊन, असं प्रकारणच करा की ओपनिंग. त्याच्यानंतर त्या दिवशीची तुमची माइंडसेट काय आहे, म्हणजे तुमचं माइंडसेट काय आहे ते लिहा, तिथे शॉर्टमध्ये लिहा किंवा कसं लिहा. बेसिकली असं लिहू शकतो तुम्ही की मी खूप रिलॅक्स आहे, माझे थोडंसं प्रेशरमध्ये आहे मी थोडंसं, किंवा थोडंसं सायकोलॉजी थोडीशी स्ट्रॉंग आहे या वीक आहे, हे तुम्ही तसं लिहू शकता. बेसिकली तुमचा मूड कसा आहे त्या दिवशीचा, त्या टायमिंगचा, तो तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर कुठलाही मोमेंटम येण्या अगोदर प्राइस ॲक्शन बघणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे प्राइस ॲक्शन काय होतीये आणि तुमचा व्ह्यू काय आहे त्या प्राइस ॲक्शनवरती ते देखील लिहून ठेवत जाऊन. तुम्ही कुठलाही व्ह्यू प्लॅन करत असाल किंवा कुठलाही एंट्री पंच करत असाल तर ती एंट्रीचं कारण तुम्हाला माहिती पाहिजे. का आपण ती एंट्री प्लॅन करतोय किंवा का ती ऑर्डर पंच करतोय, त्याच्या मागचं रिझन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग ते रिझन लिहा. तुमची कॅपिटल काय आहे, तुमची पोझिशन सायझिंग काय आहे, तुमची कॅपिटलनुसार तुमची पोझिशन सायझिंग योग्य आहे अयोग्य आहे हे देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही ट्रेड पंच करताय किंवा तुम्ही त्या प्राइस ॲक्शनवरती तुमची ऑर्डर पंच करताय, त्यावेळेस तुमचं माइंडसेट काय आहे हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हां, ट्रेड पंच केल्यानंतर लिहा, असं नाही की सगळ्या गोष्टी एकदम लिहायची गरज नाही आहे. हळूहळू बेसिकली तुम्हाला एक जर्नल मेंटेन करायचं आहे. ओके, आणि जे लोक हे अगोदरपासून करत आहात
सल्यूट आहे त्यांना. जे लोक विचार करत होते ह्या गोष्टी करायचं, चांगली गोष्ट आहे. परंतु ज्यांना माहीत नाही किंवा ते ह्या गोष्टी लक्षात येत नाही त्यांच्या, हे सुरुवात करायला पाहिजे. ओके, तर कोणी कोणी करत होतं, कोणी कोणीच्या डोक्यात विचार होते आणि कोणी कोणी सुरुवात करणार आहे, कमेंटमध्ये नक्की सांगायचे. ओके, आता बेसिकली हा वीकेंडचा मास्टर क्लास आहे आणि हा व्हिडिओ बघताना देखील तुमच्या हातामध्ये वही आणि पेन पाहिजे. काही गोष्टी आता मी तुम्हाला इतक्या गोष्टी सांगितल्या तर तुम्ही नोट करून ठेवा. ओके, त्यामुळे काय होतं की बारीक सारीक गोष्टी दिवसाच्या, की बाबा त्या दिवशी मार्केट गॅप अप झालं होतं, काय झालं होतं उचकून बघू शकता. त्या दिवशी मार्केट गॅप डाऊन झालं होतं, त्याच्यानंतर काय प्राइस ॲक्शन झाली होती उचकून बघू शकता. तुम्ही जो व्ह्यू प्लॅन केला होता तो काय त्या व्ह्यूचं झालं हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्या दिवशी तुमचं माइंडसेट काय होतं हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाबा मी उठलो आणि माझं घरामध्ये थोडी किरकिर झाली आणि माझा माइंडसेट थोडासा चिडचिडा होता त्या दिवशी आणि त्याचा इम्पॅक्ट काय झाला ते देखील तुम्ही लिहू शकता. कोणाकोणाचं पॉझिटिव्ह असेल, मी फ्रेश होतो, व्यवस्थित माझा दिवस होता, देवपूजा वगैरे केली, मी स्क्रीनसमोर बसलो आणि माझा माइंडसेट हा चांगला होता. त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट काय लागला ते देखील तुम्ही सांगू शकता. ओके, ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींची पहिली गोष्ट, तुम्ही जे पण मार्केटमध्ये स्टेप घेताय तर तुमच्याकडे नोट डाऊन आहे आणि मार्केट जर बघितलं तर हिस्ट्री रिपीट करायला ट्राय करतं. मार्केट ज्या मागे गोष्टी झाल्यात त्या परत परत करण्याचं ट्राय करतं. आपण प्राइस ॲक्शन शिकताना पण रिसेंटली काय झाले मार्केटमध्ये, कशी प्राइस ॲक्शन बनली, काय सेटअप बनलेत हे बघत असतो. त्यामुळे बहुतांश मार्केट हे हिस्ट्रीवरती आपण त्याला बेसिकली हिस्ट्री बघून मार्केटमध्ये काय होऊ शकतं याचं ॲनालिसिस करत असतो. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला सुरळीत लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके, तर आय होप तुम्हाला ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तुमच्या लक्षात आल्या असतील. आता हे तर झालं एक वेगळा भाग. दुसरी गोष्ट, खूप सारे बिगिनर लोक असतात, खूप सारे लोक कॉमेंट करत असतात, मेसेज करत असतात, आम्ही नवीन आहे, एकदम बेसिक क्वेश्चन ते विचारत असतात. आता प्रत्येक कमेंटला उत्तर देणं पॉसिबल नसतं. म्हणजे काही क्वेश्चन असतात त्यांना छोट्याशा कमेंटमध्ये उत्तर देणं पॉसिबल नसतं, ते एक्सप्लेन करून सांगावं लागतं. आणि त्याच काही गोष्टी म्हणजे जे एक सांगायचं झालं तर त्याच काही गोष्टी आपण एका चॅनलवरती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय आहे त्या गोष्टी लक्षात घ्या. डिकोड मनी माइंड चॅनल आहे रवी सरांचं, माहितीच असेल तुम्हाला. माहिती नसेल तर लक्षात ठेवा, डिकोड मनी माइंड चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. इकडे बघा, ह्या टॉपिकवरती आपण मास्टर क्लास घेतलेला आहे. तिथे त्यांनी रिक्वेस्ट केली होती. ओके, मास्टर क्लास घेतला आपण या टॉपिकवरती. ओके, जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. खूप काही तिकडे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ 711 व्ह्यूज इकडे आलेले आहे एका दिवसामध्ये. ओके, खूप चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, अजूनही बघितलं तर IP वरती ते सर व्हिडिओ बनवत असतात. ओके, आणि आपल्यासोबत एक व्हिडिओमध्ये त्यांनी म्हणजे त्यांच्या चॅनलवरती आपण एका व्हिडिओमध्ये त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, आवडलं तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की चांगली व्यक्ती आहे, मेहनत घेते. ठीक आहे. ओके, डिकोड मनी माइंड आणि हा व्हिडिओ, बाकीचे व्हिडिओ बघू शकतो तुम्हाला जे इंटरेस्टिंग वाटतात ते हिंदीमध्ये आहेत. चला, ओके, आता सोमवारच्या दिवशीसाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचा अभ्यास करायचा आहे. काय प्राइस ॲक्शन बनते, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनते हे बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. कारण काय होतं की आता तुम्ही म्हणू शकता की सबस्क्राईब काय होतं, सबस्क्राईब नाही केलं तर. बघा, आपण काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करत असतो. ते तुम्हाला आवडतंय नाही आवडतंय त्याचा रिस्पॉन्स तुमचा व्ह्यूजमधनं, लाईकमधनं आणि सबस्क्राईबमधनं बघायला मिळत असतो. जास्त व्ह्यूज असेल किंवा जास्त कॉमेंट असेल
जास्त काय त्याच्यावर तुमचे क्वेश्चन असेल तर बाबा जे आपण गोष्ट शिकवतो ते तुमच्यापर्यंत पोहोचते हे कळतं. आणि सबस्क्राईबने एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते, एक पॉझिटिव्हिटी वाढते. ओके, कारण की इतके सगळे लोक बघतात ते, तर एक आणखी रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. ओके, सो त्याच्यामुळे वारंवार मी व्हिडिओमध्ये रिक्वेस्ट करत असतो की जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, मला माहिती आहे आपला व्हिडिओ खूप जास्त एज्युकेशन रिलेटेड असतो, खूप जास्त टेक्निकल गोष्ट आपण शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि असे व्हिडिओ लोकांना शक्यतो बोरिंग वाटतात आणि त्याच्यामुळे काय आपल्या चॅनलवरती काय खूप बेसिक गोष्टी आणि खूप टेक्निकल गोष्टी सांगितल्या जातात. मग हे थोडंसं शिकण्याच्या टॉपिकवरती असतं त्यामुळे लोकांना ते बोर होतं. हरकत नाही, सगळीच लोकं तसे नसतात. तुमच्यासारखे जे लोकं MG फॅमिलीबरोबर जॉइन झालेले आहेत, ते लोकं चांगला प्रतिसाद देतात. परंतु ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही तुम्हाला मार्केट एज्युकेशन रिलेटेड सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि छोट्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. आता ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतातच आहे. परंतु काय होतं, की त्या गोष्टी लोकांच्या लक्षात तितक्या राहत नाही. आजचा ॲनालिसिस व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कालचा. कोणाकोणाच्या लक्षात आहे परवाचा ॲनालिसिस व्हिडिओ? कोणाच्याच लक्षात नसणार आहे. कारण की दिवस जातो, प्राइस ॲक्शन संपते, मार्केट उद्या ओपन होतं, ती प्राइस ॲक्शन डोक्यात येते. त्यामुळे YouTubeवरती व्हिडिओ तुम्ही बघता, शिकण्याचा प्रयत्न करता, परंतु एक पूर्ण जे आपण म्हणतो ना, एक बुक असतं, त्या बुकमध्ये सगळ्या गोष्टी A to Z पद्धतीने सांगितलेलं असतं, शिकवलेले असतात. ते बुक तुमच्या जवळ असलं आणि कधी तुमच्या मनात आलं उचललं आणि तुम्हाला ते माहिती असते की बाबा इथे हे मिळणार आहे. परंतु ॲनालिसिस फील्डमध्ये तशा गोष्टी नसतात. इथे उद्या काय पॉसिबिलिटी आहे, प्रायझेक्शन काय म्हणते तितकंच असतं. त्यामुळे तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ चालवू नाही शकत आहे. YouTubeवरती बघा, नोट करून ठेवा. परंतु तुम्ही जर सेल्फ लर्निंग करत असाल तर पॉईंट नोट करून ठेवत जावा आणि तुम्हाला जर सेल्फ लर्निंग जमत नसेल किंवा जे पण काही प्रायझेक्शन आहे, सपोर्ट रेझिस्टन्स आहे, त्याच्यानंतर सेटअप आहेत. आता हे 3PM सेटअप बघा, आजचा जो चांगला तिकडे मोमेंटम दिला होता त्याने. हे सगळ्या गोष्टी आहेत ते आपण व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या प्रायझेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सांगितलेले आहे. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल बघण्यासाठी तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. आवडलं तुम्हाला तर तुम्ही जॉईन करू शकता. ओके, सो त्याची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे, चेक नक्की करू शकता. आता मार्केट जर बघितलं तर तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, तुमचा जास्त वेळ घेणार आहे या व्हिडिओमध्ये का तर 2 दिवस सुट्टी आहे, निवांत बघा. आणि असं नाही की तिकडे आपण काही टाइमपास मस्करी चष्टमस्करी करतो, नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी जी सांगतोय ती काही ना काही विचार करून सांगण्यात आलेली असते. आता त्याच्या मागं उद्दिष्ट काय आहे की बाबा मार्केटकडे बघण्याचा तुमचा अप्रोच काय असायला पाहिजे. मार्केटकडं तुम्ही बघताय तर त्यावेळेस मार्केट काय सांगण्याचा प्रयत्न करतंय हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. उगाच उठलाय आणि रेड रेड ग्रीन कॅन्डल होतं, ते रेड म्हणलं की सेलिंग, ग्रीन म्हणलं की बुलिश, असं नसतं मार्केट. मार्केट एक व्ह्यू पाहिजे, एक विजन पाहिजे तुमचं. तुमच्या डोक्यामध्ये मार्केटबद्दल बाबा गॅप डाऊन झाले, काय होऊ शकते इकडे, पॉसिबिलिटी काय वाढतं ते. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं किंवा ह्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. ओके, आणि तेच नॉलेज मी तुम्हाला सांगतो की घ्यायचा प्रयत्न करा. चला, हरकत नाही. तुमच्यासमोर चार्ट आहे तो निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि बघा इकडे गॅप डाऊन ओपन झालं होतं. कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर आपण ही ट्रेंड लाईन डिस्कशन होती. गॅप डाऊन नंतर एक फुल बॅक आणि त्याच्यानंतर बघा गॅप फिलिंग केलं. तर हे आपण ॲनालिसिसमध्ये डिस्कशन होतं. गॅप डाऊन जर झाला तर सेलिंग साईडला थोडंसं रिस्क असेल. एक पुल बॅक नंतर परत मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं. त्याच्यानंतर जर बघितलं इकडे डबल बॉटम क्रिएट करून बुलिश दाखवला. इकडे बघितलं तर अशा पद्धतीने. आता इकडे जर बघितलं तर या पद्धतीने इकडे चॅनल क्रिएट केला होता. ओके, परंतु ही जर बघितली लेवल तर मल्टिपल इकडे सपोर्ट झाले होते. आता बघा ही कॅन्डल बघा, भलेही इकडे तुम्हाला इकडे हा चॅनल दिसत असेल पण कॅन्डलचा ब्रेकआउट या लेवलवरती झाला. परंतु जर तुम्ही 3PM सेटअप तुम्हाला माहिती असेल तर बघा इकडनंच हा जो बुलिश मोमेंटम आला, हा 3PM सेटअपमध्ये आपण डिस्कशन केलेला आहे की 3PM सेटअप काय आहे हे देखील प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. बाकी बघितलं तर मार्केटची क्लोजिंग आहे ती ग्रीनमध्ये आहे. आता थोडंसं काय आपण इकडे लेवल चेंज करूया.
आता थोडंसं कन्फ्युजन आहे इकडे. ही जी मोमेंटम आले त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन इकडे मार्केटमध्ये आपल्याला प्रायजेक्शनवरती बघायला मिळते. ओके. तर इकडनं बघा, जेव्हा ही लेवल ब्रेक झाली होती, ही मोमेंटम फास्ट आली होती. तिकडनं बघा तर फास्ट मोमेंटम इथपर्यंत आली आणि हा रेझिस्टन्स आपल्याला बघायला मिळते 25,940चा. सपोर्ट जर बघितलं तर हा सपोर्ट आपल्याला टेक्निकली बघायला मिळते 25,840. या 2 लेवल आहे, रेझिस्टन्स आणि सपोर्ट. एक मोमेंटम दिलाय मार्केटने आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळते. एक बुलिश फ्लॅगम पोलची वाट बघणं किंवा वाट बघायला पाहिजे इकडे ही प्राइस ॲक्शनची. आणि इकडे कन्सोलिडेशन पण आपल्याला नो ट्रेडिंग झोनमध्ये बघायला मिळू शकतं. डायरेक्ट जर हा निघून गेला तर मग इकडे कुठली प्राइस ॲक्शन बनत नाही. मग हा सरळ रँडम मूव्ह झालाय आपण असं म्हणू शकतो. परंतु जर इकडे जर बघितलं तर ही प्राइस ॲक्शन त्याच्यानंतर जर इंट्राडे हाय आजचा ब्रेक होते तर हा स्विंग म्हणजेच 26,000, त्याच्यानंतर 26,040 आणि 26,100, जे की आपण लास्ट ॲनालिसिसमध्ये या लेवल डिस्कशन केलं होतं. कारण की मार्केटने याच्या लेवलच्या वरतीच गेलं, त्यामुळे लेवलमध्ये कुठलेही चेंजेस आलेले नाही. डाऊन साईडला जर बघितलं तर हा सपोर्ट आहे. बरं, आता एक मोमेंटम देऊन गेलेला आहे निफ्टी इकडे. खाली येताना थोडा स्लो येईल, इकडे थोडासा टप्पा घेईल आणि टप्पा घेऊन जर एकदा टप्पा खाऊन परत ती लेवल जर ब्रेक होत असेल तर हे जे सपोर्ट आहेत हे ॲक्टिव्ह होताना दिसू शकतं. ते 25,758, 68, 25,720. तर फर्स्ट आणि सेकंड हे 2 सपोर्ट आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साईडला बघायला मिळत आहे. तर हे रेझिस्टन्स, हे सपोर्ट, हे नो ट्रेडिंग झोन तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. गॅप अप जर ओपन होते तर थोडंसं पुलबॅक, थोडंसं काही कन्सोलिडेशन आणि परत मग थोडंसं आपल्याला या सपोर्टवरनं परत सपोर्ट घेऊन मार्केट थोडंसं वरती जाताना दिसू शकतं. गॅप डाऊन जर ओपन होते या रेंजमध्ये तर एक पुलबॅक किंवा अशा पद्धतीने एखादा बुलिश फ्लॅगम पोल आणि त्याच्यानंतर हाय ब्रेक होत असेल तर एक सुंदर प्राइस ॲक्शन आहे. आणि त्याच्यानंतर इकडे टप्पा खाऊन ही आपण डिस्कशन केली. गॅप डाऊन जर ओपन झाला या रेंजमध्ये तर इकडे मार्केटने आज दाखवूनच दिलं होतं की इकडे कन्सोलिडेशन आहे. तर थोडंसं कन्सोलिडेशन बघायला या लेवलवरती बघायला मिळू शकतं. ओके. सो आय होप तुम्हाला निफ्टी बुलिश साईड, बेरिश साईड, नो ट्रेडिंग झोन, गॅप अप, गॅप डाऊन, प्राइस ॲक्शन या गोष्टी निफ्टीच्या समजल्या असतील. व्हिडिओ सोडून जाऊ नका. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स ॲनालिसिस बाकी आहे. बँक निफ्टी जर बघितला तर बघा, हा नो ट्रेडिंग झोन ही रेंज आपण डिस्कशन केली होती. गॅप डाऊन झाला, बुलिश दाखवला, इकडे बघितलं तर प्राइस ॲक्शन एक बुलिश केली आणि त्याच्यानंतर परत इकडे देखील 3 PM सेटअपमध्ये. म्हणजे जी मोमेंटम आपण डिस्कशन केलं होतं तो नो ट्रेडिंग झोनमध्ये होता, तो नो ट्रेडिंग झोनमध्येच राहिला. फक्त इकडे एक सेटअप ॲक्टिव्ह झाला तर 3 PMचा. बाकी आपण डिस्कशन केलंच होतं. बँक निफ्टीमध्ये थोडासा कन्फ्युजन आहे. तर आता बँक निफ्टी जर बघितला तर ही लेवल आणि ह्या लेवलच्या आतमध्ये राहिला आहे. तर बँक निफ्टीच्या ह्या ज्या लेवल आहेत, ओके, छोट्या लेवल आपण डिस्कशन केलं होतं, ह्या तशाच आहेत. कुठेही लेवलमध्ये इकडे काही मोमेंटम आलेलं नाही. तर बँक निफ्टीचे लेवल तसेच आहेत, जे की आपण तसंच चार्टवर ठेवते. बाकी फक्त नो ट्रेडिंग झोनवरती लक्ष ठेवा. इकडे हाच नो ट्रेडिंग झोन आहे. ओके. बँक निफ्टीमध्ये कुठले असं काही चेंजेस नाही. ओके. सेन्सेक्स जर बघितला तर ही फर्स्ट लेवल होती आणि टेक्निकल जर बघितलं तर इकडे डबल बॉटम क्रिएट केला. इकडे मोमेंटम 3 PM ब्लास्ट. ओके. आता जर इकडे बघितलं तर निफ्टीप्रमाणेच याची देखील प्राइस ॲक्शन झालेली आहे. तर थोडेसे लेवल आपण रिमूव्ह करू लेवल आणि फ्रेश लेवल आपण इकडे मार्क करूया. इंट्राडे लो, तर हा एक सपोर्ट थोडंसं आपण खाली घेऊया या लेवलवरती आणि हा इंट्राडे हाय आणि हा कालचा इंट्राडे आहे. या लेवल आपण इकडे थोडं मार्क केलेले आहेत. नो ट्रेडिंग झोन. छोटीत लेवल आपण इकडे मार्क केलेले आहेत. काय केले, इकडनं ब्रेकआउट आलाय, बुलिश फ्लॅगम पोलची वाट बघू शकता आणि त्याच्यानंतर जर इंट्राडेचा हाय ब्रेक होते तर हा स्विंग जो की कालचा इंट्राडे हाय होता
84,920 फर्स्ट लेवल आणि 85,100 सेकंड लेवल. डाऊन साईडला जर बघितलं तर 84,033 हा सपोर्ट आहे. 84,333 हा सपोर्ट आहे. टप्पा नंतर जर लेवल ब्रेक होती तर आजचा इंट्राडे लो म्हणजे 84,032 आणि त्याच्यानंतर आणखी 83,799 बेसिकली 83,800ची लेवल आहे. तर या डाऊन साईडचे 2 लेवल, या बुलिश साईडचे 2 लेवल. नो ट्रेडिंग झोन 84,700 आणि 84,333 रेजिस्टन्स आणि सपोर्ट हा नो ट्रेडिंग झोन. ओके, प्राइस ॲक्शन इकडे आपण डिस्कशन केलेली आहे. गॅप अप जर होते तर या रेंजमध्ये अडकण्याचा प्रयत्न कराल तो, आणि गॅप अप नंतर पण एक बुलिश फ्लॅग पोल करून मार्केट अशा पद्धतीने, तुम्हाला जर चॅनलचं नॉलेज असेल, चॅनल जर तुम्ही शिकला असाल प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये, तर मग इकडे थोडंसं इकडे मार्केट या पद्धतीने चॅनल क्रिएट करू शकतो आणि ते चॅनलचं ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. बाकी गॅप अप थोडंसं पुल बॅक नंतर परत मोमेंटम कंटिन्यू करताना दिसू शकतं. ही जी मोमेंटम आली ना, ती परत एकदा ब्रेकआउट देऊन जाऊ शकते. डाऊन साईडला जर गॅप डाऊन ओपन होते तर ही रेंज आहे, त्यामुळे गॅप डाऊनवरती थोडंसं मार्केट स्लो होऊ शकतं आणि मग मंगळवारी सेन्सेक्स वरती तिकडे थोडंसं मार्केट मोमेंटम देऊ शकतं. ओके, आय होप तुम्हाला जो वीकेंडचा मास्टर क्लास आहे तो व्यवस्थित समजला असेल. काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील, आणि व्हिडिओ जर आवडला असेल, काही तुम्हाला यातनं शिकायला मिळालं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, जे पण मार्केट शिकण्यामध्ये इंटरेस्टेड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.